नमस्कार, मी विश्वास दसाळ. भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सध्या सगळ्याच पक्षांनी प्रचाराचा वेग घेतलेला आहे आणि त्यामध्येच भेटीगाठी घेण्यामध्ये काही आपल्याला एकंदरीत उमेदवार दिसून आलेले आहेत. आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रभाग 7च्या उमेदवार आहेत वंदनाताई तळेकर. तुम्ही मागच्या वेळेस नगरसेविका होत्या, काय तुमच्या माध्यमातून काय काय कामं केली? आम्ही पाणी पुरवठा केला, लाईन जिथं लाईट नव्हती तिथं लाईट पोहोचवले. समता नगर मध्ये खूप रोडचे त्रास होता, नाल्या नव्हत्या त्या केल्या आम्ही. लाईट नव्हती त्यांना इकडनं नदीचं तिकडं याच्या तुळजाभवानी नगर मध्ये आम्ही नाल्याचं पाणी नदीपर्यंत नेऊन सोडलं. एकंदरीत सध्या आपल्यासोबत उमेदवार आहेत, काय? मेरा सिद्दीकी, माझं नाव मेरा सिद्दीकी आहे आणि मी स्थानिक जवळचा उमेदवार आहे. स्थानिक म्हणजे काय? स्थानिक मध्ये इथेच राहतो मी, पहिल्यापासून राहतो. पहिल्यापासून मी इथे राहतो वार्डामध्ये. आणि इथलची जे समस्या आहे हे आम्हाला पुरी याची जाणीव आहे आणि ते सोडण्यासाठी आम्ही या मैदानात उतरलो आहे. तुम्ही कुठले आहे? मूळ कुठले आहे? आम्ही इथलच आहे, स्थानिक आहे आम्ही इथलच. आम्ही म्हणजे आमचे आजोबा पंजोबा आम्ही लहानपणचे इथंच राहतो. म्हणजे तुमचे संपूर्ण कुटुंब वतनदार आहे? वतनदारच आहे आम्ही इथलच. मग त्यांना आम्ही किती कामं केले, आम्ही इथलच आहे. आमचं कोणी बी मनगट धरू शकतं, बाहेरच्याच मनगट धरू शकत नाही, त्याचा करंगळी सुद्धा धरू शकत नाही. आम्ही इथलचे रहिवासी आहे, आम्ही गरीबांचे समस्या सोडवतो. आमच्या अध्यक्षताई आहे इथलच्याच आहे, रहिवासीच आहे त्या बी इथलच्या. बाहेर दुसऱ्या पक्ष बाहेरचे काय? मग ते बाहेरून आलेले आहे, आम्ही स्थानिकच आहे इथलचे. अध्यक्षताई पण हे होते वतनदार. इथं सध्या आता वतनदार आणि बाहेरचे हा प्रश्न ताईने उपस्थित केलेला आहे आणि त्यांचं म्हणणे आमचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे हा स्थानिकचा आहे आणि आम्ही बी स्थानिकचेच आहे, कारण हे तळेकर मंडळी म्हणजे मूळ भोकरदनचे आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे. तर या वंदनाताई रमेश तळेकर आपल्या सोबत होत्या. बघूया या निवडणुकीमध्ये बाहेरचा आणि स्थानिकच्या मुद्द्यावर कशी निवडणूक होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता कोणाला कौल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मराठवाडा मीडिया, भोकरदन.